सरकारची विनंती आहे की महानगरपालिकेत म्हणजे आपला विकास होतो. मला ना गैरसमज मला काढून टाका. आपण पुणे महानगरपालिकेची काही नावं दिली नाही, त्यांचा किती विकास झाला ते आपण सर्वांनी बघितलेले आहे. त्यामुळे ही जी मागणी आपण या ठिकाणी आपली मागणी असं नाही किंवा आम्हाला सर्वांना असं काही सांगावं वाटतं. मला या ठिकाणी या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधून घ्यायचंय. या ठिकाणी निंदोडी मान नेरे बावडी काजरबाई या गावाच्या मध्ये स्वतंत्र नगरपालिका करावी. नगरपालिकेच्या माध्यमातून या 7 गावांचा या आयटी पार्कच्या माध्यमातून जो महसूल मिळतोय तो महसूल म्हणजे एक शासनाने विशेष या ठिकाणी आंदोलन जारी करावा की जोपर्यंत नगरपालिका स्थापन झाल्यानंतर तो आयटी पार्कचा शेजार फंड असेल त्या फंडातून या नगरपालिकेला 7 गावांची कामं मार्गी लागली पाहिजेत असं शासनाने त्या ठिकाणी मान हिंदोडी स्वतंत्र नगरपालिका करावी. मला शासनाला या ठिकाणी सगळे दिवशी जोशी तालुका हा स्वतंत्र जोशीचा सत्याग्रह त्याच्यामध्ये जोशीचा प्रार्थना करा. त्या ठिकाणी आमची 52 गावं या ठिकाणी तालुक्यात विस्थापित झाली. त्यानंतर पावसाळा असेल, सूस असेल, तासगाव असेल, कोणावेळा असेल, आता या 7 गावांचा या ठिकाणी शासनाने वाढत आहे. म्हणजे आमच्या तालुक्याचं नकाशा तुम्ही या ठिकाणी विस्कळीत करण्याचा प्रयत्न करताय का? म्हणजे शासनाला विनंती आहे जोशीवर जेव्हा प्रेमाने वागतोय तर त्या ठिकाणी सत्तेला सरकार कटू शकतो. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमचं जे आंदोलन असेल ते कायद्याच्या चौकटीत चालू असेल. नवीन एक कायद्याचं आम्ही या ठिकाणी आंदोलन करू आणि शासनाचा जर पुढच्या काळात काही आता या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे पण एखाद्या वेळेस स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर शासन कुठला भाग घालण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मी सर्वपूर्ण कोळशी तालुक्याच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या वतीने शासनाला या ठिकाणी संदेश देतो. या दोघांचं जर बोलायला नाही असेल या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचंय की या ठिकाणी जर महानगरपालिका करायचं तर तुम्ही जर दान टाकला आम्ही मुळशीकर सर्व पेटून येतो त्या मुळशीच्या अस्तित्वाच्या तिथे मुळशीकर नागरिकांना या तालुक्याच्या आणि जर कोणी या तालुक्याचा नकाशा या ठिकाणी बदलण्याचा प्रयत्न करेल कोसरणारी ज्यांनी सगळे कायद्याबद्दल सगळे मार्गाने कायद्यातून आले केरबरोबर आंदोलन करू पण महानगरपालिका होऊन देणार नाही. आणि पुन्हा एका ठिकाणी सांगतो की आज स्वतंत्र दृष्टीला काँग्रेस पक्ष आहे त्याने देशभरात नागरिकांना दिले त्यांना तालुक्याच्या कोणी मुद्दा आणि या तालुक्याच्या विकासासाठी राजकारणाचा मुद्दा असतो. लोकांनी लोकांसाठी केलेलं राहतं म्हणजे लोकांचं वीज शासनाला देणार स्थानिकांच्या या ठिकाणी विरोध आहे. तुम्ही महानगरपालिका त्या ठिकाणी स्थान घालणार देता हा तरी माझी लोकं ठिंगीकडे गेली आहे या ठिंगीचं पुढे बघायचं वर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कोशीकर सर्व आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र काम करा हिंदू काळ मानवी विकासाचा आहे स्वतंत्र या ठिकाणी माझ्याकडून शब्द संपवतो ते केला पाहिजे. दुसरी नगरपालिका आली पाहिजे हा असा जरूर उद्योग नाही. यातून साध्य काय होणार आहे याच्या खऱ्या अर्थानं विचार करून सामान्य नागरिकांनी जनतेने करायला हवा आहे. या आंदोलनामध्ये तुम्ही एकही सर्वांनी सर्व जनतेने यामध्ये सामील होऊन मला पुढं मंत्रालयामध्ये सुद्धा बघायचे याचा विचार केला पाहिजे आणि ग्रामजनाला मोठ्या स्वरूपात चांगला देऊन आपल्या भागाचा खऱ्या अर्थाने विकास करता येईल हे आपल्याला सर्वांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वैयक्तिक कोणी यामध्ये आपल्या स्वार्थासाठी लढत नाही. हा सर्व सामान्य नागरिकांसाठी पुकारलेला लढा आहे. या लढ्यामध्ये आपण देखील या ठिकाणी सामील होऊन या लढ्याला पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करूया आणि या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या मनावर संबोधन धन्यवाद. महानगरपालिकेची सामावेश संदर्भात चर्चा चालू परंतु या महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यासंदर्भात आमच्या स्थानिकांचा तसेच तालुका काँग्रेस कमिटीचा तीव्र विरोध आहे. कारण ज्यावेळेस येथील ITNsला त्रास होतो अशा पद्धतीनं निर्णय घेतले जातात. 100% ITNsला त्रास देखील होतो पण त्यांच्यासोबत या गावामध्ये स्थानिक देखील आहेत, व्यापारी वर्ग देखील आहेत. त्यांच्या देखील भावना त्यांची देखील मतं जाणून घेणं गरजेचं आहे. आज तिथं पत्रकार बांधव आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण 2-3 गावं आहेत तिथं जर सर्वे केला तर तेथील सर्वसामान्य नागरिक 95% नागरिकांचा विरोधच आहे या गोष्टीला. त्याच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा देखील
या निमित्तानं विचार प्रशासनाने केला पाहिजे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट न करता या 7 गावांची स्वतंत्र नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, ही केली गेली पाहिजे. अशा पद्धतीनं प्रशासनाने सकारात्मक विचार करावा. यासाठीच आज हे आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती की आमच्या मागण्यांचा कुठेतरी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. काँग्रेस पक्षाच्या वतीने हे लक्षणीय आंदोलन या चौकामध्ये होत आहे. मी मुळशीकर या नात्याने माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. हिंगवडी, मान आणि हा परिसर मुळशी तालुक्याच्या दृष्टीने सन्माननीय आणि मानाचा कायम राहिलेला आहे. याच भागामध्ये स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या नावाने इन्फोटेक पार्क आहे आणि अनेक उद्योग व्यवसाय या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून सुरू आहे. हा मुळशीकरांसाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. हीच अभिमानाची गोष्ट तुम्हाला पाहत नाही असं काही म्हणावं लागेल. कारण हे मुळशी तालुक्याचं आर्थिक राजधानी असलेला हा भाग मुळशीतनं तुम्ही वेगळा करून पिंपरी चिंचवड सारख्या शहरी भागाला जोडण्याचा प्रयत्न करताय. हा प्रयत्न का होतो याच्या पाठीमागे खरं तर कारण विमर्श झाली पाहिजे. येथील कंपन्यांचा CSR तुम्हाला मिळवायचा आहे का? येथील व्यवस्थेकडनं तुम्हाला जो टॅक्स स्वरूपामध्ये पैसा मिळवायचा, जो जमा होणार आहे तो तुम्हाला मिळवायचा आहे का? असे खूप सारे प्रश्न या ठिकाणी विचारावे असू शकतात. कारण आर्थिक राजधानी जर तुम्ही मुळशीची घेत असाल तर ते मुळशीकरांना कधीही सहन होणारी गोष्ट नाही आणि हा खरं तर मुळशीकरांसाठी अस्मितेचा प्रश्न उपस्थित राहायला पाहिजे. आम्ही विरोध करत नाही कुठल्याही डेव्हलपमेंटला, परंतु ते डेव्हलपमेंट इथल्या स्थानिक लोकांना बरोबर घेऊन होणार आहे का हा एक प्रश्न या ठिकाणी विचारला पाहिजे. कारण इथे आमच्या आधीचे मित्र 95% लोकांचं जर नगरपालिकेमध्ये सामायिक करण्यासाठी, पिंपरी चिंचवड नगरपालिकेमध्ये सामायिक करण्यासाठी विरोध असेल तर तुम्ही काट का घालता हा खरं तर प्रश्न या ठिकाणी विचारला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये आपली सर्वांची एक भूमिका राहील. ती भूमिका म्हणजे या 4 आणि 5 गावात मिळून एक स्वतंत्र नगरपालिका किंवा नगर परिषद स्थापन व्हावी आणि हा जो काय नगरपंचायत नगरपालिकेचा कारभार आहे ते स्थानिक नागरिकांना इथं हाताळण्यात यावा ही आमची भूमिका आहे. स्थानिकांनी जोपर्यंत ही सगळं सर्व मंडळी कोणत्या ना कोणत्या बाबीमध्ये शासनाचे जोडलेली आहे, ते काही ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, शेतकरी कामगार सगळे नेते असतील, हे समाजाच्या दृष्टीने काम करणारी मंडळी आहे. यांना तुम्ही असं बाजूला काढू शकत नाही. हा सर्वांचा विचार घ्यावा लागेल आणि यांना नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी लागेल. हा मुळशीसाठी खूप मोठा प्रश्न उभा आहे. ज्या पद्धतीने आमचे मित्र सचिनजी यांनी सांगितलं की मुळशी सत्याग्रह याच भागामध्ये 150 वर्षापूर्वी झाला. तो सत्याग्रह पुन्हा एकदा या 5 गावांसाठी मुळशीकरांना करावा लागतोय का काय विचार करावा लागेल. मी शासन व्यवस्थेला विनंती करतो की आपण कृपया या बाबींचा विचार करून स्थानिकांना आणि स्थानिकांची मतं विचारात घेऊन हा घाट घालावा. तुम्ही जो पिंपरी चिंचवडचा प्रस्ताव या सगळ्यांसमोर ठेवला आहे तो पहिली गोष्ट आम्हाला कोणालाही मान्य नाहीये, स्थानिकांनाही मान्य नाहीये. त्यामुळं तुमची जी कपोलकल्पीची कल्पना आहे ती तुमच्या पाठी जवळ ठेवून तुम्ही अस्थिर तुमचं असलेलं राजकारण हे कृपया आमच्या गावावाड्यापर्यंत तुमचं अस्थिर राजकारण घेऊन येऊ नका. आम्ही आहोत, आम्ही सुखी आहोत आणि मुळशीपासनं मान, हिंगवडी आणि हा प्रश्न कधीही विभक्त करू नका ही एक विनंती राहील. जर तुम्ही तो प्रयत्न केला तर प्रत्येक मुळशीकर रस्ता उतरून आवाज बुलंद करेल, तुमच्या विरोधात घोषणा देईल. हीच एक तुम्हाला सूचना देतो आणि मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. पुणे आणली बाहेरचे 2-4 जण काहीतरी बाईट देणार आणि त्याच्यावरती मुळशी तालुक्याचा गावाच्या प्रश्नावरती जर कोणी बोट ठेवत असेल तर ते मुळशीकर म्हणून कोणी खपून घेणार नाही. आज तालुक्यातील एका गावचा माजी सरपंच या नात्याने या ठिकाणी मी बोलतोय. आमच्या स्थानिक लोकांना इथं न्याय द्या. स्थानिक महानगरपालिका होणं फार महत्वाचं आहे. धन्यवाद. तर त्यांना गाठू घातलेलं आहे. आमची ओळख आहे हिंगवडी मान मारून
चांगली ओळख राहणार आहे. त्याची तडजोड करावी आणि सर्वांनी लक्षात ठेवावे की ओळख जर कोणी फुटण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या गोष्टीला कदापि सहन करणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे शक्य होऊ देणार नाही. आपल्या जिल्ह्याचे नेते मान्य किरण चव्हाण पाटील हे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष आहेत आणि प्रभारी आहेत सातारा जिल्ह्याचे. आज त्यांना महानगरपालिकेबाबत मी माझ्यानंतर ते बोलतीलच आणि सगळं अगदी पाळा वाचून लागते की महानगरपालिकेची गाव घेतली काय. आता विषय आहे महानिंजवडी स्वतंत्र नगरपालिका होण्याचा आणि महानिंजवडी नगरपालिका ही गाव 7 गाव पिंपरी चिंचवडमध्ये घ्यायची का याचं कारण काय. आता मोदींनी चांगला मुद्दा मांडला की बाबा या गावाचा मिळून कधी 100 कोटी रुपये टॅक्स जमा आणि त्याच्यावरती डोळा आहे नगरपालिका. बाकी काय नाही. ज्या गावात त्यांची जी गावं आहे कुडावळे असेल तर सर्व ठिकाणी पाणी नाही पिण्याचं काय महानगरपालिका घेऊन आमचा काय विकास करणार आहे. बरं हे प्रश्न ट्रॉफिक होत आहे पण ट्रॉफिक पुढं होतं. ट्रॉफिक वाकरपासूनच सुरुवात होती. मग नगरपालिका तिथं ट्रॉफिक कंट्रोल करू शकत नाही का. त्यांनी जर तिथं ट्रॉफिक कंट्रोल केलं तर ट्रॉफिक पुढं होईल का. मुक्कल चौकात एवढं ट्रॉफिक होतं ते सुद्धा ती समस्या सोडू शकत नाही. मग आमच्या समस्या कशा सोडवणार. आज MIDC सुद्धा MIDC PWD असं आणि हे असं BMRD यांच्या नाकाच्यामुळं आज या मुळशीचं पण नाव बदनाम होते आणि जेणेकरून महानिंजवडी या गावाचं नाव बदनाम होतं. कारण का की इथं यांनी डेव्हलपमेंट केली पण याची काही प्लॅनिंग नाही. प्लॅनिंग भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं आज खरं तरी त्या गावाला वेळ आली. तुम्ही एवढी 3,000 एकर जर मानसी जमीन घेत असाल तर त्यांच्याकडे MIDCचं काहीतरी प्लॅनिंग पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. बरं जाऊ द्या ते राहू द्या राहिलं तर पण त्यांनी जे प्लॉट दिले तेवढ्याच प्लॉट त्यांनी मंजूर करून दिले आणि तिथं बांधकाम केले आणि ती बांधकाम केल्यामुळं जे पाणी येते गाव रस्त्यावरती आलं रस्त्याचं वॉटर पार्क झालं. म्हणजे हा IT पार्कचं नाव खराब करणारे जो कोणाला असेल ते भ्रष्ट अधिकारी हे सगळं तुम्ही आम्हाला या आंदोलनातून सांगू द्यायचं की गाव ग्रामपंचायत सक्षम आहे. गाव ग्रामपंचायत काम करते पण त्यांच्या हद्दीचं जर काम नसेल तर ते कसं करते. आज हे रस्ते हे PWD का आणि नगर BMRD आणि ह्याच्याकडे जमा आहे MIDCचं जर रस्त्याचं काम करायचं असेल तर MIDC करू शकते. तिला मान ग्रामपंचायत कशी होऊन करत हे साधे जर प्रश्न जर त्यांना कळत नसेल तर आम्ही सांगू तर आज आंदोलन घ्यायची वेळ आली. आमचा मुळशी तालुका ऐतिहासिक आहे त्याला सोडायचा प्रयत्न केला तर आम्ही याच्यापुढं अजून जोरदार प्रतिसाद आंदोलन बंद करू हे मला या सरकारला सांगायचं आहे. ते येऊन सांगतात की गाव आम्हाला द्या. अरे कशाला द्या तुम्हाला गाव आम्ही आहे ना नगरपालिकेत काय करता येईल आणि नगरपालिका द्या ना आम्हाला आम्ही घ्या करणार आहे का. मताचं राजकारण आणि लोकांची दिशाभूल करायची आताच्या सरकारने आहे. दक्षिण येणाऱ्या काळात इंजवडी गाव मोठं आंदोलन उभं आहे याची पण मला एकदम सांगू सर्वजण जमले वो शेड दिया है मेरे को आपल्याला नगरपालिका काय होतं हे सांग. पता नहीं यानी जन साथ में नहीं रहता है ना. आज आपण महानगरपालिकेला आम्हाला जायचं आहे या संदर्भात आंदोलन योग्य पद्धतीने या ठिकाणी आंदोलन केलं. कारण या शासनाचा डोळा फक्त IT पार्क आता तरी आम्हाला असं वाटतं की IT पार्क याच्यावर डोळा डोळा आहे. कारण राज्याचे नव्यामध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यावेळेस त्यांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी असणारा हे IT पार्क म्हणा किंवा अन्य काही जबाबदारीच्या त्याच्या संदर्भामध्ये याला ते IT पार्क त्यावेळेस स्पष्ट केलं आणि त्यानंतर त्या खात्याचे मंत्री पंतप्रधान कदम होते आणि त्यावेळेस हे IT पार्क झाल्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या आपल्या लोकांची घरं वगैरे होती व मुलांची घरं होती आणि ते घरं बांधण्याचा आदेश IT पार्कच्या काही अधिकाऱ्यांनी केला होता आणि त्यावेळेस ते मुलीच्या हवेबद्दल झाल्यानंतर नव्यानं म्हणजे विधानसभा होते आणि त्यावेळेस इथे उडवणे वगैरे ही सर्व मंडळी ग्रामोत्तर माझ्या आहे म्हणजे
लोकांची असणारी घरं वगैरे या हिशोबाने बारसा असलेल्या बाजू नये तेवढं करा. बंडग्राम प्रयत्न घोषित करावाच लागेल त्या ठिकाणी आणि बंडग्राम आदेश दिले कुठलाही ग्रामस्थांना धक्का न लागता या पद्धतीने तुमचं आशीर्वाद झालं पाहिजे अशा पद्धतीच्या ठिकाणी त्या पद्धतीने वातावरण आहे. आता ह्या वो जो खड़ा है उसको क्या बोल रहे हैं कि नहीं वो जो खड़ा है नहीं वो न्यूज़ वाला नहीं है वो हमारे से तो उधर रहता है प्लांट पे. इधर खंडावर त्यांच्या करावर यांच्यावर असा हात होणार हे काय ते सांगतोय. तर आमच्या सुद्धा हवेली तालुक्याची काही गावं नहीं हम सिर्फ वो सेठ को जानते हैं और किसी को नहीं और इनको जानते हैं उनको जानते हैं और सेठ को जानते हैं और हम किसी ये सेठ का ड्राइवर है. हम उतना अभी 1 महीना हो गया क्या इधर आई भाई आमच्या गावाला आमच्या गावामध्ये लाईट दिला आणि पुणे महानगरपालिकेत गाव होत होता त्या ठिकाणी आमच्या गावाला ते काही नगर ठेवल्या फक्त 11 गावाचा एक वाद झाला तो साहित्य पण उभा पडेल. पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्याला सर्व ग्रामस्थांचा ठराव ठेवून त्या ठिकाणी त्यांना पत्रव्यवहार करा आणि पत्रव्यवहार करून सुद्धा त्या ठिकाणी जर ते ऐकत नसेल तर आपल्याला कोर्टामध्ये आहे. अशा ठिकाणी कोर्टात सुद्धा झालेली आहे की सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावाच्या मिटिंगा लावा सर्व गावाच्या लोकांना एकत्र बोला ग्रामपंचायत ठराव करून घ्या आणि त्या पद्धतीने आणि काय करणार आहे तुम्हाला या लोकांच्या मुलांनी असेल काही करू शकत का गरज काय मनाने वाटते की ते काही करू शकतं काही करू शकतं ते कोणाला काय करू शकत. आपण या ठिकाणी असताना तुम्ही तो निर्णय घेतला असताना आपण सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून सर्व गावच्या एकत्र मिटिंग लावून त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत ठराव घेऊन त्या ठिकाणी तुम्ही तयारी ठेवा. सर्व पालकमंत्री असतील आमचे मुख्यमंत्री असतील त्यांच्या खात्याचे मंत्री असतील खातं आहे त्याच्या त्यांना सर्वांना पत्रव्यवहार करा त्याच्या पोट घ्या आणि अशा पद्धतीने परत पुढच्या दिवशीला काय वाटतं तर सगळं तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी माझी राहील. आणि सर्वात केला होता परंतु तुम्ही हा ग्रामस्थांनी घेतलेला त्यांच्या असे निर्णय आहे तुम्हाला गावावर वाचवायचे आहे आमच्या घरात शिकायचं असेल तर तुम्ही महानगरपालिका स्वतंत्र महानगरपालिका करतो नगर परिषदेचे तरी काय वापर होणार नाही कारण सगळ्या त्याच्याकडे वाटाच्या लोकांना नगर परिषदेच्या आपल्याला सर्व परिषदेमध्ये आणि म्हणून तुम्ही हा लढा अशाच पद्धतीने चालू ठेवा. तुम्हाला योग्य करतो कारण या ठिकाणी असताना महानगरपालिकेमध्ये जाऊन काही उभे होणार नाही आणि आम्ही जे प्रस्ताव या ठिकाणी झालेले तुम्ही तेवढ्यापूर्वी आपलं सगळ्यात आधी याबरोबर त्याबरोबर जनता हा डोळा म्हणजे महानगरपालिकेचा आशीर्वाद डोळा आहे आणि हा त्या पद्धतीने त्याच्यावरती महानगरपालिका आशीर्वादाचा खर्च वगैरे किती असणारे फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महानगरपालिकेला मिळत या दृष्टीने त्यांचा प्रश्न झालेला आहे. तर हा प्रश्न त्यांचा हमी पाडू आणि एवढं या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीने आढावा देतात त्या लढ्यामध्ये नाण्याच्या लढ्याला उपस्थित राहील एवढंच महत्त्वाचं या ठिकाणी त्यांचा आपण विरोध करूया. बोला बदलू नका राज्यकर्त्यांना मुळशीचा नकाशा बदलू नका. झालीच पाहिजे हिंगोली मान मारुंजी निरेका व्यवसाय नगरपालिका झालीच पाहिजे. खेळू नका मुळशीच्या आसपासची खेळू नका मुळशीच्या आसपासची खेळू नका. अशा ठिकाणी या आमच्या लक्ष्मी आंदोलनाला हिंगोली पोलीस स्टेशनच्या
कमिटीचे सर्व सहाय्यक होते आहेत त्यांनी आम्हाला या ठिकाणी आंदोलनात त्या ठिकाणी परवानगी दिली. स्वतः मी त्यांच्या त्या मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व सर्व मुळशीकर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमात आज सर्व ग्रामस्थ मुळशी झालेले सर्व मुळशीकर नागरिक काँग्रेसचे पदाधिकारी हे सर्वजण आपण या ठिकाणी आज आंदोलनाला उपस्थित राहिला. पुनश्च एकदा मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचा